मस्ती करते रे एकमेकांचे. आता चालू झालंय लावणं यांना. गाईज पप्पा ते आलेत बघा इकडं, रिक्षा घेऊन आलेत. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज अक्षय तृतीया. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपलं मेहंदी फंक्शनचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये लग्नाच्या पहिल्या दिवशी मळी पण काढली जाते. आता बघूयात 3 वाजता किंवा 4 वाजता मळी काढल्या जाईल पवनची. सो आता पाणी भरायचं काम चालू आहे. थोडंसं टँकर मागवलेली आहे, कारण आता कसं लग्न घरामध्ये पाणी थोडं जास्त लागतं. अमित भाऊ बघा इकडं पाणी भरून घेत आहे. काय म्हणतो अमित? आज डायरेक्ट काम डायरेक्ट बघा, कामावाला मुलगा आहे. सो चला आता थोडंसं ह्या 2 टाक्या भरल्या गेल्या की नंतर आपण जेवण करायला जाणार आहोत. चला गाईज, या जेवणला आज अक्षय तृतीया असल्यामुळे आमरस आणि पोळी केलेली होती जेवणला. रशी भात पण आहे. या जेवणला सर्वांनी. त्या साईडला बघा ब्लॉगिंग करतोय. आता जेवण झालं आपलं. जेवण झाल्यानंतर थोडा रिलॅक्स आराम करतोय आम्ही. स्क्रीन बंद आहे ना त्याचे रे. नुसता मोबाईल इकडे तिकडे करतोय काहीचा. आता मस्तपैकी थोडा वेळ जेवण केलं आम्ही. मस्त आराम करतोय, रिलॅक्स. हे बघा 2 जण झोपलेत. कुठं दाखव, इकडं या साईडला दाखव. काय नाही, बंद आहे. चला गाईज, थोडा वेळ मस्तपैकी आता दुपारचा आराम करूयात. काय सांगू राहिला? ऐकलं का? तुला समजलं का? ते काय म्हणतो, तुला समजतं का? काय असं हा. चला गाईस, बराच वेळ झोपलो होतो मस्तपैकी. आता उठलो, फ्रेश झालो. आता आपल्याला थोड्याच वेळात ना कपडे प्रेस मारायला घेऊन जायचे. तर बरेच कपडे आहेत आपले, कुर्ते त्याचे ना सगळे घेऊन जायचे आपल्याला. चला आता निघूयातच थोड्या वेळात. चला गाईज, आपण आता कुर्ते ते प्रेस करून घेऊन यात. हे बघ साई पण आला इथं. ए चालवता येईल का? बस तू. चला गाईस, जाऊयात आपण कुर्ते ते प्रेस करून घेऊन यात. तर प्रेसच्या दुकानावरती आलो होतो. दुकानच बंद आहे बघा इकडं. बराच वेळ थांबलो आम्ही. मस्तपैकी नाश्ता पण करून आलो आम्ही. इथं चितोड नाक्यावरती आलेलो होतो बघा. इथं मस्तपैकी फिरायला. दुकानच बंद आहे. थोड्या वेळात दुकान ओपन झालं की प्रेसला कपडे टाकून देऊयात आणि नंतर पुन्हा घरी जाऊया. प्रेसला कपडे ठेवून आलो. या साईडला बघा मंडपमध्ये लाईट्स लावण्याचं काम चालू आहे, कारण फंक्शन आहे ना हळद या ठिकाणी होणार आहे. सो त्यामुळे इथे लाईट लावून घेता येते त्या ठिकाणी मस्तपैकी. काल इकडे कार्यक्रम झाला आपला आणि हळदीचा कार्यक्रम या साईडला असणार आहे. सो त्याच्यामुळे सगळे लाईट लावून ठेवत आहेत. गाईज, पप्पा ते आलेत बघा इकडं, रिक्षा घेऊन आलेत. हळदीला आलेत ते पण. मस्तपैकी कार्यक्रमाचं सगळं साहित्य घेऊन आलेत बघा. बकऱ्यांना चारा, काही गहून तो पण आणायचा होता ना, तो पण घेऊन आलेले आहेत मावशीन त्यांच्यासाठी. हे बघा रिक्षाच करून घेऊन आले. बाबा ते पण आलेले आहेत बघा इकडं. आजोबा आहेत आपले. चला आता थोड्याच वेळात पवनला आंघोळ घातल्या जाईल. त्याची मळी काढण्याचा कार्यक्रम असतो. आपल्याला हळदीच्या पहिल्या दिवशी मळी काढल्या जाते. इकडे बघा काहीच मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा. लताबाई, प्रियंकाबाईला. मग भाऊ असं नाही, याला बी काढा मेहंदी, याला याच्या हातावर बी काढा. अरे आंघोळ घालवायला तर ना आता पवनला. जत्रा कॅन्सल झाले का रे? बघा काहीच ओम पण आला. पवन बघा खाली उतरलाय. आता थोड्या वेळातच आंघोळ घातली जाईल पवनला. मळी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे आपल्या इथं. चला गाईज, मळी काढायचा कार्यक्रम चालू झाला.
मस्ती करते एकमेकांचे. आता चालू झालंय लावणं यांना, सगळे एकमेकांना भरवतील हे बघा. नाही ना लावतो हा येतो उचला ना. चला काही आता आंघोळ घालतील. मळी लावल्या गेली बघा, मळी काढल्या गेली त्याच्यावरती. इकडे बघा आमची नाही ना ताई ती. चल रियांश बाबा. चला गाईज आंघोळ घालतायत आता पवनला. इकडं नाचायला सुरुवात पण केली यांनी, अजून जेवण पण झालेलं नाही आपलं. चला गाईस काका पण आलेत. चला गाईस बाकीचे नाश्ता आहेत तोपर्यंत म्हटलं चला जेवण करून घेऊयात. मस्तपैकी खिचडी, वांगे बटाट्याची भाजी आणि भाकरी केलेली आहे. आणि आता लगेच आपल्याला मेहंदी फंक्शनच्या कार्यक्रमाला पण लगेच जायचं आहे. नवरदेव मेहंदी फंक्शन चालू होते. मेहंदी फंक्शनला जातील आता थोड्याच वेळात. निघालाय आपला नवरदेव. चला बाजूलाच मेहंदी फंक्शन आहे इथं, कारण नवरीचं घर पण बाजूलाच आहे ना. चला आता निघालेच आहेत. फोटोशूट होत आहे. कदाचित बाजूला फिरून जातील इकडनं, कारण इथनं पॅक आहे. सो त्याच्यामुळे इकडनं जातील सगळेजण. चला आता मागच्या दरवाजाने आपण तिकडनं जाऊयात, म्हणजे समोरून एंट्री होईल आपल्यावाली. चला काही फायनली आलेत आपले नवरदेव. चला काही नवरदेव आलाय आपला आता. चला काहीच नवरदेव आलाय आपला आता. थोड्याच वेळात इथं वरती मेहंदी फंक्शनच्या ठिकाणी येईल आपला नवरदेव. बघ बरीच गर्दी आलेली, सगळे आता जमले तिथं.
सर्वांचं नाचून झालंय. आता मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा. सगळेजण मेहंदी काढतायत. या साईडला बघा गणेशला बी मेहंदी काढून देते आरतीताई. इकडे प्रियंका मान्याला काढते. या साईडला लताताई बघा ओमला मेहंदी काढून देते. खतरनाक आहे भाई. आम्हाला बी काढून दे मस्तपैकी. त्या साईडला बघा अशा त्या सगळ्यांना मेहंदीचे कोण वाटतायत. हे बघा ज्यांना ज्यांना मेहंदीचे कोण नाही आहेत त्यांना वाटतायत ते. तुला काढून देऊ का? बऱ्यापैकी सगळेच जण झोपलेत. आता 2 वाजून गेलेले आहेत. अजून आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. म्हणजे आज 3-3:30 वाजून जातील. सो चला मग आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. भेटूयात एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.